एक नवीन ॲप आपल्यासमोर सादर करत आहेत. तुम्हाला साहजिकच त्याच्यावरती पाहिजे तसं ब्रँडिंग करता येणार आहे. तुम्हाला वरती लोगो टाकता येईल, फ्लॅश इमेज टाकता येईल आणि आपल्या सेंटरची ब्रँडिंग करता येईल, आपल्या व्यवसायाची ब्रँडिंग करता येईल आणि आपण लोकांना काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करत आहोत. तर काय सर्व्हिसेस आहेत ते? तर आपल्या भागामध्ये जे काही व्यावसायिक आहेत त्या सर्व व्यावसायिकांना आपण आपल्या ॲपमध्ये स्थान देतोय. तर जे कोणी व्यावसायिक असतील ते काय करतील, इथं रजिस्टर करतील. फॉर एक्झाम्पल आपण एखादं घेऊया इथं टू व्हीलर मॅकॅनिक. या ठिकाणी टू व्हीलर मॅकॅनिकचे जितके रजिस्ट्रेशन असतील ते सगळे इथं तुम्हाला दिसतील. त्याला आपण बॅक करूया. इथं मी काही डमी इन्फॉर्मेशन टाकलेली आहे. इलेक्ट्रिशियन घेतो. तिथे इलेक्ट्रिशियन घेतला तर इथं मला लिस्ट दिसेल की आपल्या भागामध्ये कोणकोणते इलेक्ट्रिशियन आहेत आणि अशा पद्धतीने आपल्या भागातील जे काही कारागीर आहेत त्या सर्व कारागिरांची लिस्ट असणारी एक छोटीशी डिक्शनरी किंवा डिरेक्टरी आपल्याकडं तयार झालेली असेल. आता एखादा नवीन कारागीर असेल आणि त्याला जर नोंद करायची असेल किंवा मला सुद्धा तुमच्या या डिरेक्टरीमध्ये स्थान द्या, तर त्याच्याकरता इथं फॉर्म दिलेला आहे. त्याला आपण रजिस्ट्रेशन म्हणणार आहोत. त्याच्यावरती तुम्ही गेला की कोणीही हा फॉर्म भरू शकतो ज्याला आपला व्यवसायाची नोंद तुमच्या ॲपमध्ये करायची आहे. त्याचं नाव, त्याचा फोन नंबर, त्याचा ॲड्रेस, त्यांनी त्याचा फोटो टाकावा किंवा व्यवसायाचा फोटो टाकावा, त्याचं प्रोफेशन त्यांनी लिहावं आणि डिस्क्रिप्शन लिहावं. मराठी किंवा इंग्रजी या भाषेत त्याला सोयीस्कर वाटतं तेवढं त्यांनी फॉर्म भरावा. तो स्वतः फॉर्म भरेल किंवा तुम्ही सुद्धा त्याचा फॉर्म भरून घेऊ शकता. आता हा फॉर्म भरल्यानंतर गुगल ड्राईव्हला त्याचा फॉर्म तुम्हाला दिसायला लागेल. तुम्ही चेक कराल त्याची सगळी इन्फॉर्मेशन आणि ॲप्रुव्हल द्याल. जेव्हा तुम्ही ॲप्रुव्हल द्याल तर त्याची लिस्ट पुन्हा एकदा सर्व्हिसेसमध्ये दिसायला लागेल. तर तुम्ही त्याला कॅटेगरी ठरवणार आहात की कोणती कॅटेगरी आहे. तो मेडमध्ये येतोय, प्लंबरमध्ये येतोय, इलेक्ट्रिशियनमध्ये येतोय, कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे, मेडिकल स्टोअर आहे, फ्रूट मार्ट आहे, व्हेजिटेबल किंवा जे काय असेल तुम्हाला पाहिजे तर कॅटेगरीसुद्धा वाढवता येतील. तर असं काम करून आपण काय करू शकतो, तर ज्यांना गवंडी पाहिजे तर इझिली आपल्या ॲपमधून गवंडी मिळतील. ज्यांना घरकाम करणारी महिला पाहिजे त्यांना इझिली घरकाम करणारी महिला आपल्या ॲपमध्ये उपलब्ध होतील. ज्यांना पेस्ट कंट्रोलची लोकं पाहिजे तर पेस्ट कंट्रोलवाले जितके असतील आपल्या आसपास परिसरातील त्या सगळ्यांचे नाव नंबर आपल्या डिरेक्टरीमध्ये असतील. तर लोकांना इझिली हा ॲप वापरता येईल आणि आपल्या परिसरातील जास्तीत जास्त कारागीर, छोटे मोठे व्यावसायिक यांच्यापर्यंत पोहोचता येईल. आता प्रत्येकाची गरज असणार आहे ही, त्यामुळे काय होईल, प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये हा ॲप इन्स्टॉल करून ठेवेल. मग सेंटरवाल्यांचा फायदा काय, तर फायदा नंबर 1 की आपला ॲप त्यांच्या मोबाईलमध्ये कायम राहणार आहे. तुम्ही तुमच्या जाहिराती वगैरे त्याच्यामध्ये सतत टाकू शकता. आपण त्यांना सतत आपली माहिती देऊ शकतो. आपल्याकडचे काही ऑफर्स आहेत ते त्यांना देऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी की आपण आपल्या ह्या सगळ्या लोकांच्या कायम संपर्कात राहू शकतो. तिसरी गोष्ट अशी की भविष्य काळात जर का तुमच्या ॲपमध्ये खूप साऱ्या लोकांनी रजिस्ट्रेशन केलं तर तुम्ही त्यांना वार्षिक प्लॅन देऊ शकता, सबस्क्रिप्शन देऊ शकता. फॉर एक्झाम्पल एखादा इलेक्ट्रिशियन आहे, तो म्हणाला की मला तुमच्या डिरेक्टरीमध्ये स्थान द्या, कारण त्याला माहिती आहे की त्या डिरेक्टरीमध्ये ज्याचं नाव असतं त्याला बिझनेस मिळतं. तर मग तो तुमच्याकडे आल्यानंतर साहजिकच तुम्ही काय म्हणणार, एका वर्षाची फी ₹1000 आहे, तर साहजिकच तो ₹1000 भरून तुमच्याकडे नोंद करू शकतो. जर का तुमच्या ॲपमध्ये 10,000 पेक्षा जास्त तुम्हाला जितके व्यावसायिक असतील, समजा अगदी 100 व्यावसायिकांनी जरी नोंद केली तर 100 गुणिले 1000 तर 1,00,000चा रेव्हेन्यू तुम्हाला वर्षाला आपोआप प्राप्त होऊ शकतो. साहजिकच त्याच्याकरता अट ही आहे की लोक तुमच्याकडे नोंद का करतील आणि वर्षाला ₹1000 सबस्क्रिप्शन तुम्हाला का देतील, तेव्हाच देतील जेव्हा तुमच्या गावातील किंवा तुमच्या परिसरातील जास्तीत जास्त लोकांकडे हा ॲप आहे आणि या ॲपमधून त्यांना बिझनेस मिळतोय. आता आपल्याकडे मेगा बॅच आहे, जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्याकडे आलेले आहेत. त्या विद्यार्थ्यांना आपण हा ॲपचा प्रसार करू शकतो. प्रत्येक मुलाच्या मोबाईलवरती हा ॲप देता येईल आपल्याला, त्यांच्या पालकांच्या मोबाईलवरती ॲप देता येईल. त्यांना सांगता येईल की तुम्हाला जेव्हा कधी प्लंबर लागेल, गवंडी लागेल, सुतार लागेल किंवा असे कुठलेही व्यावसायिक लागतील, ते सगळे व्यावसायिक ह्या ॲपमध्ये आहेत. तर हा ॲप कसा वापरायचा त्यांना समजावून सांगितलं की ते वापरायला सुरुवात करतील. आपण मेगा बॅचच्या अगोदरसुद्धा 10वी 9वीच्या मुलांपर्यंत पोहोचतो, प्रत्येक वर्गात जाऊन माहिती देतो. तर अशा केसमध्ये जिथं जिथं शक्य होईल तिथं तिथं आपण या ॲपचा प्रचार करू शकतो आणि आपला ॲप प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असेल. साहजिकच हा ॲप प्रत्येक परिसरासाठी वेगवेगळा असणार आहे.
तुमचा डेटाबेस तुमच्याकडे असेल, तुम्हाला मी सोर्स कोड सुद्धा देणार आहे आणि ॲप पण देणार आहे. तुमच्या ईमेल लॉग इनमधूनच लॉग इन होईल. त्यामुळे मला तुमचा डेटाबेस दिसणार नाही आणि तुम्हाला माझा डेटाबेस दिसणार नाही. त्यामुळे कुणालाच कुणाचा डेटाबेस दिसणार नाही. जेव्हा तुम्ही माझ्याकडून हा ॲप खरेदी कराल तेव्हा तुमच्या ईमेलचा ID पासवर्ड वापरून तो ॲप मी क्रिएट करून देणार. तुम्हाला सगळे सोर्स कोड देणार आणि एक ॲप तयार करून दिल्यानंतर तुम्ही तो ॲप अनलिमिटेड लोकांना देऊ शकता आणि याच्याकरता कुठलीही एक्सपायरी वगैरे नाही. तुम्ही जितकं पाहिजे तितके कालावधीसाठी त्याला वापरू शकता. वन टाइम ही इन्व्हेस्टमेंट आहे. जसे ओला उबेरवाले बिझनेस करतात तसंच हे तुम्हाला एक मस्त पोर्टल तयार करून मी देतोय. फक्त आपण लोकल भागासाठी करतोय. साहजिकच एका गावामध्ये किंवा एका परिसरामध्ये आपण एका सेंटरला ही सुविधा देऊ शकतो. याच्यामध्ये तुम्हाला जर बिझनेस अपॉर्च्युनिटी दिसत असेल तर तुम्ही हा ॲप नक्की घ्यावा. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा. धन्यवाद.